नमस्कार. I am Professor P.B. Gole, MEPs KTHM College Nasik, Department of Commerce, SOI BCom Semester 4, Subject Corporate Accounting 2nd, Chapter 2nd, Absorption of Company, Topic Purchase Consideration. The PC need to be calculated while solving the problem. It is the amount payable by the purchasing company to the vendor company for taking over the business of the vendor company. The amount payable can take any form, that is shares, debenture or cash, or any combination of these. Determination of purchase price is therefore the crucial step in all form of business takeover. There are four methods of working out the amount of purchase consideration, which are as follows. First method, lump sum method. A lump sum amount which is payable by the purchasing company to the vendor company as a consideration for taking over the business is stated. The payment of lump sum amount comprises the complete discharge in return for the net asset being taken over. This method is simple without any complicated working. Purchase consideration हे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सर्वप्रथम आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असते. यामध्ये टोटल 4 मेथड्स आहे. यापैकी पहिली जी मेथड आहे ही लमसम मेथड आहे. परचेस कंपनी जी असते ही वेंडर कंपनीला परचेस कन्सिडरेशन नुसार कॅल्क्युलेट केलेली अमाऊंट पेड करत असते. ही अमाऊंट पेड करण्यासाठी परचेसिंग कंपनी वेंडर कंपनीला शेअर्स, डिबेंचर किंवा कॅश किंवा तिघांचं कॉम्बिनेशन करून एकत्रित अमाऊंट पेड करत असते. लमसम मेथडमध्ये कॅल्क्युलेशन न करता एक विशिष्ट जी अमाऊंट आहे ही असेट्स आणि लायबिलिटी डिस्चार्ज करण्याच्या बदल्यात परचेसिंग कंपनी वेंडर कंपनीला पेड करत असते. सेकंड टाइप्स, नेट असेट मेथड. अंडर दिस मेथड the agreed valuation of various assets and liabilities taken over are mentioned in the problem. The value placed on various assets taken over are added up and the amount of liabilities taken over are deducted therefrom. The amount arrived at is the purchase consideration. The following format is generally adopted. Asset taken over at the revised values less liabilities taken over at the agreed value is equal to purchase consideration. प्रॉब्लेम मधील ज्या असेट्स असतील वेंडर कंपनीच्या त्याचं ॲग्रीड व्हॅल्युएशन केलं जातं. हे व्हॅल्युएशन करण्यासाठी जो लिक्विडेटर्स आहे याची नेमणूक केली जाते. लिक्विडेशन ऑफ कंपनीमध्ये आपण लिक्विडेटर्स म्हणजे काय हे शिकलेलं आहात. असेट टेकन ओव्हर ॲट द रिवाइज व्हॅल्यू यामध्ये ज्या असेट्स असतात याचे एक्झाम्पल गुडविल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर्स अँड फिक्चर, स्टॉक, ट्रेड रिसिवेबल, बिल रिसिवेबल, बँक बॅलन्स, कॅश बॅलन्स एक्सेट्रा लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर ॲट ॲग्रीड व्हॅल्यूज. यामध्ये क्रेडिटर्स, ट्रेड पेबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट या लायबिलिटीचा समावेश यामध्ये होतो. नेट असेटच्या व्हॅल्यूमधून नेट लायबिलिटी लेस केल्या की परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट मिळते. द फॉलोइंग पॉईंट्स आर वर्थ नथिंग इज द रिगार्ड.
परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करत असताना खालील जे पॉईंट्स आहे याकडे लक्ष द्यावं लागतं किंवा या पॉईंटचा अभ्यास केल्याशिवाय पी सी कॅल्क्युलेट होऊ शकत नाही. फर्स्ट, ऑल मिसलेनियस एक्सपेंडिचर नॉट रिटर्न ऑफ such as preliminary expenses, discount issue of shares or debenture are to be ignored. मिसलेनियस एक्सपेंडिचर जे आहे हे रिटर्न ऑफ केले जात नाही, ते पी सी कॅल्क्युलेट करताना घेतले जात नाही. सेकंड, द डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट appearing in the balance sheet is not to be considered. डेबिट बॅलन्स प्रॉफिट लॉस अकाउंट जो बॅलन्स शीटला असतो तो देखील पी सीमध्ये कन्सिडर केला जात नाही. ओनली द लायबिलिटीज टेकन ओव्हर आर टू बी डिडक्टेड. लायबिलिटी विच आर नॉट टेकन ओव्हर आर नॉट टू बी कन्सिडर. ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या असतील त्याच डिडक्ट करायच्या, इतर लायबिलिटी कन्सिडर केल्या जात नाही. ऑल फंड्स अँड रिझर्व representing undistributed profit are not to be deducted. 4 point संपला. All funds and reserve representing undistributed profit are not to be deducted. 5th, all provision made such as depreciation, reserve and RDD are to be deducted unless their valuation are stated. Point क्रमांक 6, when the valuation are not stated, then the asset are taken over at book value. Point number 7, from normally debenture are not taken over and therefore will not be deducted from the assets. Third types of PC, payment basis method. Under this method, how the claim of the various parties are satisfied is stated very clearly. The interest of various parties can be satisfied by issuing share, debenture, cash or any combination of any of these modes. All the modes of payment made to satisfy claimants are added up to arrive at the amount of purchase consideration. This is explained below. पेमेंट बेसिस मेथड्समध्ये विभिन्न प्रकारच्या लायबिलिटीज ज्या आहेत या पेड करण्याच्या बदल्यात जी नेट पेमेंट आहे किंवा कॅश आहे ही यामध्ये परचेस कंपनी वेंडर कंपनीला देत असते. यामध्ये स्टेटमेंट शोविंग कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन, खालील जे पॉईंट्स आहे या पद्धतीनं पेमेंट बेसिस मेथडचं स्टेटमेंट तयार केलं जातं. इश्यू ऑफ इक्विटी शेअर इन द पर्चेसिंग कंपनी इन डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी ऑफ क्रेडिटर्स और डिबेंचर होल्डर और शेअर होल्डर एक्सेट्रा. सेकंड, इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर इन द पर्चेसिंग कंपनी इन डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर और क्रेडिटर्स और डिबेंचर होल्डर एक्सेट्रा. थर्ड वन, इश्यू ऑफ डिबेंचर इन पर्चेसिंग कंपनी in discharge of liability or debenture holder or creditor or shareholder etc. 4. Payment in cash in discharge of liability of creditor or debenture holder or liquidatory expenses or shareholder etc. याच 4 मुद्द्यांचं कॉम्बिनेशन करून जो परचेस कन्सिडरेशन आहे तो यामध्ये कॅल्क्युलेट केला जातो. 4 types, combination of net asset method and payment basis method. This method of combining both the methods as explained above help to find out amount of goodwill or capital reserve. It may be noted that the payment are made for what is taken over and hence the amount under the net asset method and payment method should necessarily be similar. Therefore, if there is any difference between the two methods, the difference represent goodwill or capital reserve. If payment made is more than the value of the net asset taken over,
the difference will be goodwill. On the other hand, if the value of the net asset taken over is more than the payment made, the difference represents capital reserve. The format of working is as follows. Statement of purchase consideration. जो पी सी आपण कॅल्क्युलेट करतो, परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करतो, त्यामध्ये डिचार्ज अमाऊंट, नेट असेट टेकन ओव्हर अमाऊंट, यामध्ये क्रेडिट बाजूला नेट असेट टेकन ओव्हर घेतल्या जातात. यामध्ये ज्या असेट्स आहेत ॲग्रीड व्हॅल्यू त्याची टोटल लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर, याची जी काही टोटल येईल या टोटल अमाऊंट ह्या डिचार्ज केल्या जातात डेबिट बाजूला. यामध्ये इश्यू ऑफ इक्विटी शेअर, इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स, इश्यू ऑफ डिबेंचर, पेमेंट इन कॅश. त्यानंतर जर एनी डिफरन्स बिटवीन डेबिट साइड्स अँड क्रेडिट साइड, if payment made is more than the value of the net asset taken over, the difference will be goodwill. If the value of the net asset taken over is more than the payment made, the difference represent capital reserve. या पद्धतीनं जर नेट असेटची व्हॅल्यू जर जास्त असेल व डिचार्जची व्हॅल्यू कमी असेल तर कॅपिटल रिझर्व, डिचार्जची व्हॅल्यू जर जास्त असेल तर डिफरन्स येतो त्याला आपण गुडविल असं म्हणतो. अशा प्रकारे जो परचेस कन्सिडरेशन आहे हा यामध्ये कॅल्क्युलेट केला जातो. थँक्यू.